रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यास मुदतवाढ आता मिळाली आहे। अमराठी चालकांना महिनाभराची आता मुदतवाढ मिळाली आहे आणि महिनाभरामध्ये मराठी शिकले नाही तर मात्र परवाना 3 महिन्यांसाठी रद्द असणार आहे। नव्या नियमानुसार तपासणीच्या वेळा एखाद्या रिक्षा टॅक्सी चालकाला मराठीचं ज्ञान नसल्यास आढळलं तर त्याला मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत देण्यात येणार आहे आणि नव्या नियमानुसार अमराठी चालकांसाठी 15 ऑगस्टपर्यंत मराठी भाषेचं मूलभूत आणि ज्ञान अनिवार्य करण्यात आलेलं होतं। तर तपासणी दरम्यान मराठीचं ज्ञान नसल्याचं आढळलं तर चालकाला भाषेचे धडे घेण्यासाठी आता 1 महिन्याची मुदत दिली जाणार आहे। या मुदतीमध्ये आवश्यक ज्ञान न मिळवल्यास चालकाचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याबरोबर मुंबईमधून जोडले गेले आहेत। स्वप्नील, अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी हा नियम काढलेला होता आणि तो अजूनही आहे, मात्र 15 ऑगस्ट ही त्यासाठी मुदत दिली होती। आता मात्र ही मुदतवाढ आणखी झालेली आहे। खरं तर 2 दिवसांपूर्वीच प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया होती की आता मुदतवाढ दिली जाणार नाही। 1989चा हा नियम आहे, तेव्हापासून तुम्ही मराठी शिकला नाही तर अजून 1 महिन्याची मुदतवाढ देऊन काय होणार? पण निर्णय बदललाय, काय नेमकं झालंय? अनुपमा, नक्कीच अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आणि कॅब धारक जे आहेत त्यांना आता मराठी आणि मराठी संदर्भातील व्यावहारिक ज्ञान हे असलं पाहिजे, हे 15 ऑगस्टपर्यंत बंधनकारक होतं। मात्र आता त्यांच्यावरती कारवाई जर झाली तर त्यांना 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात येणार आहे आणि एकूणच 1 महिन्यामध्ये काही प्रोग्रेस जर झाली नाही त्यानंतर पुन्हा तपासणीमध्ये जर या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना जर मराठी आलं नाही किंवा मराठी संदर्भातील व्यावहारिक ज्ञान नसेल तर त्यांचं 3 महिन्यासाठी जो परवाना आहे तो निलंबित करण्यात येणार आहे। मात्र तरीही 3 महिन्यानंतर जर त्यामध्ये काही प्रोग्रेस नसेल तर एकूणच त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी, त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एक वेळ देण्यात येईल आणि एकूण पुढचा जो काही काळ असेल तोपर्यंत त्यांचा परवाना हा कायमचा रद्द केला जाईल, अशा प्रकारची ही अट आहे, अशा प्रकारची कारवाई होणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर 15 ऑगस्ट ही डेडलाईन होती, मात्र 15 ऑगस्ट नंतर पुन्हा 1 महिना म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंतचा हा वेळ असेल। मात्र त्यानंतर जर पुन्हा एकदा कोणत्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालक यांना पकडला आणि त्याच्यामध्ये तपासणी दरम्यान त्यांना जर मराठी संदर्भातील ज्ञान नसेल तर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार का, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र एकूणच यामध्ये कॅब चालक असतील, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील यांच्यावरती आता सरकारची परिवहन विभागाची RTOची करडी नजर असणार आहे। त्यामुळे नक्की या कारवाईमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अनुपमा, निश्चितच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या माहितीसाठी। स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।